नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा। नगरपंचायत कोरेगावमध्ये आठवड्यातून 2 वेळा बाजार भरला जातो। सोमवार व गुरुवार यावेळेस शेतकरी बांधव शेतातील माल विक्रीसाठी कोरेगावमध्ये आणतात। त्यावेळेस आझाद चौक कोरेगाव नगरपंचायत जुनी पेठ व आझाद चौक असा कोरेगाव बाजारपेठेमध्ये तिळगंगा नदीवर पूल आहे व 3 पदरी रस्ता सुद्धा असून शेतकरी बांधव रस्त्यावरतीच गाड्या उभ्या करून आपल्या 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्या उभ्या करतात व विक्रीसाठी आणलेल्या मालाचा निलाव रस्त्यातच करतात। तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण आणलेला शेतातील माल रस्त्यावर गाड्या न लावता रस्त्यावर माल उतरून निलाव करण्याची विनंती कोरेगाव नगरपंचायतीने केलेली आहे। या विनंतीचा मान ठेवून सहकार्य करावे व तिन्ही बाजूने येणारा रस्त्यास वाहतुकीस अडथळा येऊ नये। इमर्जन्सी काही होऊ शकते, एखादी ॲम्ब्युलन्स गाडी किंवा शाळेच्या गाड्या व इतर लोकांची वाहने ये जा करतात, एखाद्याचा अपघात होऊन दुर्घटना होऊ शकते व वाहतुकीस अडथळा येईल। तरी शेतकरी बांधवांनी आपला माल रस्त्याच्या एका बाजूला कडेला उतरून गाडी व्यवस्थित ठिकाणी पार्किंगमध्ये पार्क करण्यात यावी व रस्ता मोकळा ठेवावा। तसेच शेतकरी बांधवांना मानदेश न्यूजतर्फे विनंती आहे की आता सुगीचे दिवस व शेती मशागतीची कामे चालू आहेत। ऊन पाऊस असल्यामुळे शेतकरी बांधवांनी आपले गुरे माळरानाला नेऊन चारायला नेताना त्यावेळी पायामध्ये गमबुटाचा वापर करा, कारण सध्या कोरेगाव तालुक्यात व संपूर्ण मानदेशातच विषारी सर्पाच्या दंशाचे प्रमाण वाढलेले आहे। तरी शेतकरी बांधवांनी गमबूट व सुरक्षित साधनांचा वापर करूनच आपल्या जनावरांना गाईगुरांना चारा कापण्यासाठी किंवा फिरवण्यासाठी नेताना काळजी घ्या। मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा। मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव। ओ मराठी कर नावे तुम्हाला सर मागे जरा काय चाललंय आम्हाला काय माहिती मराठी। Hey,